मॅडम नमस्कार. नमस्कार. आज आपण या अब्दुल कलाम आपले माजी राष्ट्रपती दिवंगत राष्ट्रपती त्यांची या ठिकाणी म्युझियम आहे, समाधी आहे, तर त्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात जर माहिती असेल तर सांगा थोडीशी. मला अब्दुल कलामांविषयी बोलायला आवडेलच, पण मी महाराजांच्या म्हणजे पैठणकर महाराजांच्या दादा महाराज पैठणकरांच्या ट्रिप सोबत रामेश्वर दर्शनासाठी आले होते. आणि रामेश्वर हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जन्मस्थान आहे. रामेश्वरच्या मंदिरासमोरच त्यांचं बालपण गेलेलं आहे. आणि हिंदू मुस्लिम एकात्मतेचे एक उत्तम प्रतीक म्हणून त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर जे संस्कार केले ते त्यांनी आयुष्यभर जपले. त्यांच्या बालपणापासूनच्या शिक्षणाविषयीच्या आवडीला त्यांच्या बहिणींनी खतपाणी घातलं. मोठ्या बहिणीनं त्यांच्या शिक्षणाला स्वतःचे दागिने मोडून जे योगदान दिलेलं आहे त्याचा विसर त्यांनी पडू दिला नाही. आणि पुढे शास्त्र विभागात अभ्यास करत करत त्यांनी भारताचे मिसाईल मॅन पर्यंतची जी उत्तुंग झेप घेतली त्याला तोड नाही. म्हणजे एका क्षणी नैराश्याच्या गर्तेत जाऊ बघणारे APJ अब्दुल कलाम यांनी जी उभारी घेतली की पुढे जाऊन त्यांनी लग्न सुद्धा केलं नाही की माझ्या संशोधन कार्यामध्ये मला अडथळा येऊ नये, संसारात मी अडकलं तर माझं अथक संशोधन कार्य मला करता येणार नाही, म्हणून ते लग्नाच्या प्रपंचाच्या भानगडीत पडले नाही. एकूणच देशसेवेसाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य समर्पित केलेलं आहे आणि शेवटपर्यंत त्यांनी ते पाळलेलंच आहे. मिसाईल मॅन म्हणून त्यांची प्रतिमा जगभर अशी जी प्रकाश झोतात आहे, तर ती भारताच्या दृष्टीनं खूप महत्वपूर्ण आहे. भारताचं अवकाश संशोधन, भारताचं इस्रोशी संबंधित जे जे काही कार्य आहे, क्षेपणास्त्राशी संबंधित जे जे कार्य आहे, आणि त्याच्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या उत्तुंग झेपेला खतपाणी घालण्याचं काम APJ अब्दुल कलाम आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे. शास्त्रज्ञ म्हणून त्यांना जो मान मिळतो त्याही पेक्षा एक माणूस म्हणून उत्तम व्यक्तिमत्व आहे. कुठलाही राजकारणाशी संबंध नसतानाही भारताच्या राष्ट्रपती पदावर आरूढ होणारं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आणि मला विशेष त्यांच्याविषयी आदर वाटतो की शिक्षण क्षेत्राची त्यांचं खूप जवळचं नातं होतं. विद्यार्थी त्यांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय होता. लहान मुलं आणि त्यातल्या त्यात विद्यार्थी, त्या शिक्षणाच्या पायवाटेवर असलेली ही मुलंच देशाचं भवितव्य घडू शकतात, देशाला पुढे पुढे नेऊ शकतात याची त्यांना खात्री होती. आणि म्हणून APJ अब्दुल कलामांचा सगळ्यात आवडता विषय हा विद्यार्थी होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधणं, त्यांना बोलतं करणं, त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी प्रवृत्त करणं, प्रोत्साहन देणं हा त्यांचा आवडीचा भाग होता, छंद होता. आणि शेवटी जाता जाता त्यांनी मला मरण यावं ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, बोलताना, आणि झालंही तसंच. विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या परिषदेमध्ये ते भाषण देत होते आणि त्याच व्यासपीठावर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कोसळ